नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. बरोबरच विचार आहे त्यांना काय नाश्ता करावा, पोहे उपमा खाऊ को कंटाळा. आज वेगळाच नाश्ता बनवत आहे मी. काकडी किसून घेतली आहे मी आणि इथे जिरे टाकलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे. इथे सांबार घेतला कापून, कांदा, कढीपत्ता, टमाटर आणि हिरवी मिरची हे पण याच्यात टाकणार आहे आपण. आणि हे आहे मक्याचं पीठ, हे बाजरीचं पीठ, हे ज्वारीचं पीठ आणि हे तीळ. रोज रोज असा वेगवेगळा नाश्ता करून खाल्ला पाहिजे. आणि हे कसं पचायला पण हलका आहे, खायला टेस्टी आहे. आणि थोडीशी मी याच्यात तीळ टाकून घेते, तिळामुळे कशी खूप छान चव येते. मीठ टाकत आहे चवीप्रमाणे. मी मिरच्या पण टाकल्या आणि थोडंसं तिखट टाकत आहे. आणि हळद, तेल टाकून घेणार आहे थोडं. काम वगैरे माझे सकाळीच झालेले आहे सगळे. आता म्हटलं 7-7:30 वाजले. आता मुलांना कसं कॉलेजला जायचं आहे, तर त्यांना म्हटलं झटपट असा नाश्ता करून देते. कारण मुलं कसं पोहे वगैरे खायला खूप कंटाळा करते. म्हटलं काही नवीन पदार्थ बनवून बघा. मी पहिल्यांदाच बनवत आहे. तशी मी ज्वारीच्या पिठाचे धिरडे वगैरे नेहमीच बनवते. याच्या गुठळ्याने बनले पाहिजे, असं एकजीव करून घेत आहे. बघा किती छान होत आहे ना हे. खूप मोठे नाही करा, छोटे छोटे साईजचे, दिसायला पण छान आणि भाजायला पण छान. बघा असा केला, पहिल्यांदा छोटा केला, आता थोडा मोठा केला. काय झालं? अरे आपापले चार्जर घ्या ना रे. कोण आहे येईल पाडा? या मग नाश्ता करायला. खूप छान बनतात हे, आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. खूप टेस्टी, माझ्या मुलांना खूपच आवडतं. लय भारी.